नमस्कार फ्रेंड, तुमचं आमच्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। नवरात्री चालू झालेली आहेत। संभाजीनगर येथील कर्णपुरा यात्रासुद्धा चालू झालेली आहे। आज आपण कर्णपुराच्या यात्रेमध्ये आलो आहोत। इथं बघू शकता कर्णपुराचं मेन एंट्री गेट आहे। एंट्री गेटच्या लेफ्ट साईडला पार्किंग सुविधा वगैरे पण दिलेली आहे। राईट साईडला पोलीस चौकी वगैरे सुद्धा आहे। इथं बघू शकता तुम्ही। आपण कर्णपुराच्या यात्रेमध्ये आता एंट्री केलेली आहे। आज पहिला दिवस आहे नवरात्रीचा। इथे तुम्ही बघू शकता आगस पाळणे वगैरे ब्रेक डान्स वगैरे सर्व इथे आले आहेत। आपण देवीचं दर्शन घेण्यासाठी जात आहे। हे बघू शकता राईट साईडला एक हनुमान मंदिर वगैरे आहे। आपण जेव्हा देवीचं दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे जात असतो तेव्हा इथे बघू शकता। इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला राजस्थानी लुकमध्ये काही फोटो वगैरे काढायचे असतील तर इथे तुम्ही राजस्थानी लुकमध्ये फोटो वगैरे सुद्धा स्वतःचे शूट करू शकता। आता समोर आपण देवीचं दर्शन घेण्यासाठी जात आहे। इथे बघू शकता तुम्हाला रस वगैरे प्यायचा असेल, रसवंती वगैरे खाण्याची सुविधा वगैरे सुद्धा या यात्रेमध्ये आहे। घेण्याचे साहित्य वगैरे तुम्ही बघू शकता। इकडे किती छान छान दुकानं वगैरे लागलेली आहेत। आता आपण देवीच्या जवळ आलेले आहोत मंदिराजवळ। इकडे बघू शकता पूजेचं सामान वगैरे इथे दिले आहे। देवीच्या समोर प्रसादाची सुविधा वगैरे पण इथे आहे। म्हणजे तुम्हाला प्रसाद, देवीचं सामान, पूजेचं सामान काही घ्यायचं असेल तर घेऊ शकता। आता देवीचं हे मेन जे देवीचं एंट्री गेट आहे ते इथे तुम्ही बघू शकता। लाईन वगैरे लागलेली आहे तुम्ही बघू शकता। आम्ही जात आहे लाईनीमध्ये। जेंट्सची लाईन वेगळी आहे, लेडीजची लाईन वेगळी आहे। पहिला दिवस असल्यामुळे तेवढी गर्दी नाही, पण तरी पण बऱ्यापैकी इथे गर्दी तुम्हाला इथे दिसत असेल। तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून। आम्ही सुद्धा लाईनीला लागलेलो आहोत। आम्ही दर्शन घेण्यासाठी जात आहे। इकडे लेडीजची लाईन लागली तुम्ही बघू शकता। इथे तुम्ही म्हणजे काही दागिने साहित्य वगैरे तुम्ही सांभाळून इथे यूज करा, कारण चोरी वगैरे होण्याची शक्यता असते। तुम्ही बघू शकता मेन एंट्री गेट आहे तुळजाभवानी संस्थान कर्णपुरा। इथे आपण मेन मंदिराच्या एंट्री गेटजवळ आलेले आहोत। तुम्ही इथे बघत असाल। आता आपण मंदिरामध्ये आलेले आहोत। तुम्ही बघू शकता किती गर्दी झालेली आहे। लेडीज असतील, जेंट्स असतील, खूप दर्शन घेण्यासाठी इथे आलेले आहेत। इथे बघू शकता तुम्ही देवीचं मंदिर वगैरे किती छान आहे ते। आता ही देवीची जी मूर्ती आहे ते बघत असाल व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे देवीची मूर्ती। इथे बघू तशा मंदिर वगैरे देवीची मूर्ती वगैरे। हे कर्णपुरा येथील श्री तुळजाभवानी देवीचं मंदिर आहे। इथे बघू शकता तुळजाभवानी मंदिर आहे। आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे। आम्ही दर्शन वगैरे घेऊन देवीचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे। हे बाहेर देव वगैरे आहे त्यांचंसुद्धा आम्ही दर्शन घेत आहे। ते तुम्ही बघू शकता। इथे बघत असाल की जे मंदिरातली जी गर्दी आहे दर्शन घेण्यासाठी किती गर्दी वगैरे रांगा वगैरे लागल्या आहे। लेडीजची वेगळी रांग आहे, जेंट्सची वेगळी रांग आहे। आम्ही आता दर्शन घेऊन बॅक साईडला आलेले आहोत। इकडे बघू शकता मंदिराच्या बॅक साईडला आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलेले आहोत। दर्शन घेतल्यानंतर बॅक साईडला आल्यानंतर नारळ वगैरे फोडायचं असेल तर तुम्ही इथे नारळ वगैरे फोडण्याची सुविधा वगैरे पण अवेलेबल आहे। मंदिराच्या बॅक साईडला जे बालाजी मंदिर आहे तेथे आपण दर्शन वगैरे घेतलेलं आहे। आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन मंदिराच्या बाहेर आलो आहोत। आता तुम्ही बघत असाल की आज पहिला दिवस असल्यामुळे तेवढे ब्रेक डान्स, आगस पाळणे वगैरे तेवढे चालू झालेले नाही आहेत। पण समोर 9 दिवस खूप इथे धमाल राहणार आहे। समोरचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा। इथे तुम्ही बघत असाल की आम्ही मसाला पापड वगैरे घेतलेला आहे खाण्यासाठी। आमचा मसाला पापड वगैरे खाणं झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की आता आम्ही म्हणजे हे बाहेरचं जे तयारीचं बॅकग्राऊंड वगैरे आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे। सध्या तयारी वगैरे चालू आहे आगस पाळणे वगैरे ब्रेक डान्स वगैरे यांची। तर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा।